पुणे जिल्हा परिषदच्या निकालांमध्ये राष्ट्रवादीला मोठं यश मिळताना दिसतंय. आपल्यासोबत मंत्री दत्तामामा भरणे आहेत. कसं बघता या यशाकडे? जवळपास तुम्हीच सत्ता पुन्हा एकदा स्थापन करताय. खरं तर मी सगळ्या उमेदवारांचे अभिनंदन करतो आणि खरं तर हा आनंद पाहायला, उमेदवारांचा विजय पाहायला आमचे नेते अजितदादा पवार साहेब खरं तर आज हवे होते. कारण का आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्या सगळ्या उमेदवारांच्या जिल्ह्यामधले सगळ्यांची आखणी आणि सगळ्यांचं हे उमेदवारी हे दादांनीच त्यावेळी जाहीर केली होती. दादांनीच त्या सगळ्यांचं एक चांगल्या प्रकारात सगळ्या उमेदवारांना त्यांची उमेदवारी जाहीर करून एक चांगल्या प्रकारचं नियोजन केलं होतं. खरं तर या यशामध्ये दादांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि त्यामुळे निश्चित प्रकारे जे विजयी उमेदवार झालेत त्यांचं आपल्या सगळ्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि जिल्ह्याच्या वतीने अभिनंदन करतो आणि त्यांच्या निश्चित प्रकारे दादांना खरं तर त्यांच्या विजयाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे त्यांना अभिवादन करून त्या दादांना या विजयी उमेदवारांच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पण करतो. दादा, जर आपण बघितलं तर मामा, मोठी जबाबदारी आता तुमच्यावर आहे. कारण गेले अनेक वर्ष जनतेने तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे. जिल्हा परिषद अनेक वर्ष अजितदादांकडेच होती. मात्र आता अजितदादा गेल्यानंतर तुमच्यावर एक मोठी जबाबदारी या ठिकाणी वाढली आहे. 100% जबाबदारी माझ्यावरती आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्यावरती आहे आणि दिलीप वळसे पाटील साहेब हे सगळेच मंडळी यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून जो अजितदादांनी यापूर्वी जो जिल्ह्यामध्ये सर्व गावांच्या विकासामध्ये दादांनी जशी मदत केली होती, जेडपीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना असतील, त्या योजना कशा गावापर्यंत पोहोचतील आणि जिल्हा परिषदेचे अनेक घराघरामध्ये जिल्हा परिषदेचे जे उपक्रम, जिल्हा परिषद योजना कशा पोहोचतील हा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा त्या बाबतीमध्ये राहणार आहे. याच निवडणुकीमध्ये ऐनवेळी तुम्हाला सोडून देखील अशाच पद्धतीने गेले काही. राष्ट्रवादीतून थेट भाजप त्यांना उमेदवारी त्या ठिकाणी मिळाली. याच्या अगोदर देखील अर्थात त्यांनी बंडखोरी केली होती. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जागा एकच असते पण इच्छुक खूप असतात आणि राष्ट्रवादी पक्षाकडे ह्या वर्षी इच्छुकांची संख्या जास्त होती. त्यामुळे आमच्यातले काही उमेदवार भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आणि त्याचा फटका नाही म्हणत आपण जर या आकडेवारी जर पाहिली तरी 2-3-4 जागेचा फटका आम्हाला तो बसलेला आहे. ठीक आहे, ते जरी आमच्यातनं गेले तर शेवटी त्यांना अजितदादाचे विचार मानणारे ते आमच्याही सगळ्या उमेदवारांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांचंही अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये सर्वांनी एकत्र मिळून या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत ही सगळ्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर तुमचा मुलगा आणि त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील यांची मुलगी देखील या निवडणुकीच्या रिंगणात होते. एक मोठं यश मिळताना त्यांना देखील या ठिकाणी दिसतंय. कसं आहे, शेवटी ते पण दोघं पण कर्तृत्वानं आहेत. हर्षवर्धन पाटलांची मुलगी पण देशाच्या लेवलला, राज्याच्या लेवलला आणि पूर्वी जिल्हा परिषदला काम करते, ही चांगलं काम करते. माझा मुलगाही आता कॉलेजमधनं बाहेर आलाय, तोही समाजसेवेचं काम, चांगलं काम, उपक्रम त्या भागामध्ये राबवतोय आणि दोघं खरं तर इच्छा नसताना सुद्धा कार्यकर्त्याचे आग्रह असतो ते माझा मुलगा तो उभा राहिला होता आणि त्याला यश तर नक्की मिळेल. कारण का शेवटी त्याला पण वारसा आहे आणि त्याला पण काम, तो चांगलं काम करणार आहे अशी जनता त्याला ओळखते. अर्थात जर आपण बघितलं तर राष्ट्रवादीला पुणे जिल्हा परिषदमध्ये एक मोठं यश मिळताना दिसतंय. अनेक दिग्गज नेत्यांच्या मुलांनी आपलं या ठिकाणी नशीब आजमावलेलं होतं आणि एक मोठं यश त्यांच्या देखील पारड्यात या ठिकाणी दिसतंय. मात्र हा मोठा यश अजितदादा असले असते तर जास्त आनंद झाला असता आणि एका अर्थाने त्यांना श्रद्धांजली देखील या यशाच्या रूपात त्यांना या ठिकाणी दिली जाते. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.